हेमंत रमेश गोडवे हा विद्यार्थी जेईई परीक्षेत दिव्यांग प्रवर्गात देशातून अव्वल आला असून तो आता IIT मुंबई या ठिकाणी कम्प्युटर सायन्समधून पुढील शिक्षण घेणार आहे। आर्णी येथील हेमंत रमेश गोडवे हा विद्यार्थी जेईई परीक्षेत दिव्यांग प्रवर्गातून देशातून अव्वल आला असून तो एका डोळ्याने अंध आहे। त्याच्या या यशाने आर्णीच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। हेमंतचे प्राथमिक शिक्षण आर्णी येथील महंत दत्तराम भारती शाळेत झाले असून 6वीत त्याची बेलोरा येथील नवोदय विद्यालयासाठी निवड झाली होती। 11वी आणि 12वी साठी त्याची बंगळुरू येथील महाविद्यालयात नवोदय विद्यालयाकडूनच निवड झाली। बंगळुरू येथील दक्षता फाउंडेशनच्या NGO कडून त्याला जेईईचे मोफत शिक्षण देण्यात आले। याच संधीचे सोने करत हेमंतने जेईई परीक्षेत यशाचा झेंडा रोवला असून अनुसूचित जाती प्रवर्गात दिव्यांग गटामधून 227 विद्यार्थ्यांत हेमंत हा अव्वल ठरला आहे। तो आता IIT मुंबई या ठिकाणी कम्प्युटर सायन्स मधून पुढील शिक्षण घेणार असून हेमंतचे वडील पदवीधर असून ते आर्णी येथील तहसील कार्यालयाबाहेर लिखापडीचे काम करून कुटुंबाचा गाडा चालवत आहे। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हेमंतने हे यश प्राप्त केले आहे, त्यामुळे त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे। नमस्कार, माझे नाव हेमंत रमेश गोडवे। मी महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आर्णी या तालुक्यात राहणारा रहिवासी आहे। माझे लहानपणाचे शिक्षण इथेच गावातच झालेले आहे, उत्तमराव देशमुखमध्ये। त्यानंतर नवोदयच्या परीक्षेमुळे माझे पुढील शिक्षण नवोदयनी पार पाडले। 10वीमध्ये मी दक्षिणा फाउंडेशन मनीष द्वारा चालवल्या जाणाऱ्या ची एक्झाम दिली। त्यामध्ये चांगले मार्क्स मिळाल्यामुळे मला पुढे जेईच्या कोचिंगसाठी त्यांनी बँगलोर येथे बोलवले होते। तिथे माझे 11वी आणि 12वीचे शिक्षण बँगलोरमध्येच झाले आणि तिथेही JNVनी मला साथ दिला। त्यापुढे मग 2 वर्षांनी मी मेन्सची एक्झाम दिली। त्यामध्ये SCPWDमध्ये फर्स्ट रँक आला आणि त्यानंतर ॲडव्हान्सची एक्झाममध्ये माझा SCPWDमध्ये फर्स्ट रँक आलेला आहे। भारतातून प्रथम असल्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे आणि यापुढे मला माझ्या आईबाबांच्या चांगल्या लाईफसाठी मला खूप मेहनत करायची आहे। माझा मुलगा हेमंत रमेश गोडवे हा सुरुवातीपासूनच शाळेमध्ये शिक्षणात गोडी असल्याच्याने 1 ते 5वीपर्यंत स्वर्गीय उत्तमराव देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल आर्णी येथे शिक्षण केले। त्याच्यानंतर 5वीत तो श्रीमंत दत्तराम भारती येथे शैक्षणिक प्रवेश घेतल्यानंतर तिथूनच 6वीला नवोदय परीक्षा उत्तीर्ण होऊन घाटंजी येथे शिक्षणासाठी गेला। त्यानंतर त्यांनी 10व्या वर्गात दक्षिणा फाउंडेशनची परीक्षा उत्तीर्ण होऊन बेंगलोर येथे 11वी ते 12वी तिथेच शिक्षण घेतले आणि जेईई मेन्सचे कोचिंग बेंगलोरलाच झाले आणि त्याच्यातून तो भारतातून दिव्यांगामधून फर्स्ट आला आणि तो आज IIT बॉम्बे येथे पहिल्याच राऊंडमध्ये त्याची निवड झाली आणि कम्प्युटर सायन्स त्याने घेतले। आज रोजी माझा व्यवसाय फक्त ऑर्गॅनिक्सच्या याच्यावर मी माझ्या 2 मुलाचे शिक्षण करीत असून मला एक मोठी मुलगी ती बी BSc B.Ed करत आहे आणि हा 2 नंबरचा मुलगा अपंग, एका डोळ्याने अपंग असून त्याचे शिक्षण आता यशस्वी होत आहे। प्रतिनिधी रफिक सरकार, NTV न्यूज मराठी, आर्णी, यवतमाळ।